आणि पुढची बातमी आहे साताऱ्यामधून। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। सलग पडणाऱ्या पावसामुळे अनेक शेतांमध्ये तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली असून नुकतीच केलेली पेरणी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे। आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। सातारा जिल्ह्यात गेले 3 ते 4 दिवसापासून अक्षरशः मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय। आज सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। सातारा जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये देखील पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। पश्चिम घाटापासून ते ग्रामीण भागापर्यंत पावसाचा जोर कायम आहे। मात्र या पावसामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे। हे तुमच्या समोरचं जे चित्र आहे ते संपूर्ण बोलकं चित्र आपण एबीपी माझाच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत। सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी अक्षरशः शेतामध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळते। गेल्या 3 ते 4 दिवसापासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण शेती ही जलमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे शेतकऱ्यावर आसमानी संकट या येत्या जुलै महिन्यात उभारणार का अशी चिंता देखील शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।